शिरोभूमी अभिलेख कार्यालयातील निमतानदार एसीबीच्या जाळ्यात 2,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं। शिरो येथील उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील निमतानदार संजय बापू तेली वय 52 राहणार आळते तालुका हातकणंगले यांना वारस व फेरफार नोंद करण्याच्या कामासाठी 2,000 रुपयांची लाच स्वीकारताना अँटी करप्शन ब्युरो म्हणजे एसीबी कोल्हापूरच्या पथकानं रंगेहात पकडल्याची माहिती अधिकृत प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली आहे। अधिकृत माहितीनुसार तक्रारदारांच्या आईवडिलांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या नावावरील मिळकतीची वारस व फेरफार नोंद करण्यासाठी उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय शिरो येथे अर्ज करण्यात आला होता। हे काम निमतानदार संजय तेली यांच्याकडे होतं। या कामासाठी त्यांनी 2,000 रुपयांची लाच मागितल्याची तक्रार अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर इथं करण्यात आली होती। तक्रारीची पडताळणी करण्यात आल्यानंतर लाचेची मागणी झाल्याचं निष्पन्न झाल्याचं एसीबीने म्हटलंय। त्यानंतर पंचसाक्षीदारांच्या उपस्थितीत सापळा रचण्यात आला। या कारवाई दरम्यान आरोपीने 2,000 रुपयांची लाच स्वीकारल्याचं निष्पन्न झाल्यानंतर त्याला रंगेहात ताब्यात घेण्यात आलं। या प्रकरणी शिरो पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अधिकृत प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आली आहे। ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधीर पाटील, पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा पाटील, संदीप पवार आणि रवींद्र पाटील अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर यांच्या पथकाने केली। सर्व जे नागरिक आहेत त्यांना आवाहन करते की आपलं एखाद्या शासकीय कार्यालयामध्ये काम प्रलंबित असेल किंवा पूर्ण झालेलं असेल तर या प्रलंबित आणि पूर्ण झालेल्या कामकाजासाठी एखाद्या शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खाजगी एजंट, खाजगी सम आपल्याकडे लाचची मागणी करत असेल, मग ही लाचची मागणी पैसे अथवा भेटवस्तू या दोन्हीच्याही स्वरूपात असू शकते, तर आम्हाला बिनदिक्कतपणे संपर्क करावा। संपर्क करण्यासाठी आमच्या लाचलुचपत विभागाचा जी हेल्पलाईन आहे 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा। त्याचप्रमाणे आमचा एक व्हॉट्सअप नंबर आहे 9404321064। मी परत रिपीट करते 9404321064 या क्रमांकावरही आपण व्हॉट्सअप मेसेज करू शकता। माझ्या वैयक्तिक नंबरलाही आपण मेसेज करू शकता। आमचा मेल आय डी आहे dyspacb@gmail.com dyspacbkollhapur@gmail.com याच्यावरून आपण मेल आय डीद्वारे आमच्याशी संपर्क करू शकता। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।